अभ्यास करायचा आहे आणि सोपा सोपा अभ्यास करायचा, कठीण कठीण सोडून द्यायचा. प्रश्न कंबाईनचे. हां हां, त्यामध्ये मी तुम्हाला इथे लाईव्ह आहे, तर लेक्चर संपल्यावर सांगतो. हां, तिथे सांगतो. मेंटरशिपबद्दल सांगतो. माझी मेंटरशिप चालू आहे सध्या, त्याबद्दल सांगतो. जवळजवळ 47 मुलांची मेंटरशिप आहे सध्या माझ्याकडे, फक्त कंबाईनसाठी. पण तुमचं अभ्यास झालेला असेल तर आत्ता गरज आहे, नाहीतर येणारी जी पुढे जूनमध्ये आहे तिला प्रॉपर टार्गेट करा, तेव्हा तुमचा 100% रिझल्ट निघेल. 12 जूनला आहे ना परीक्षा, प्रिलियम. लगेच जुलैला गटकं आहे, असं आहे. अजून तुमचे बाकीच्या पण एक्झाम येतील आता. तलाठी येतील, नगर परिषद येतील, त्या पण एक्झाम असतील ना. आणि तुम्ही कुठले एक्झाम म्हणताय? हां, SCCMTSला त्यामध्ये हाच अभ्यासक्रम असतो. GS असतं, अजून मराठी असतं. इंग म्हणजे मराठी तिकडे सोडून द्या वरच्या एक्झामला. पण GS असतं, गणित बुद्धिमापन आणि इंग्लिश, हेच असतं, दुसरं काहीच नाही. फक्त एक आहे की प्रश्नांची लेवल चेंज होते, बाकी सिलेबस तोच असतो, असं आहे. मागच्या वेळेस आपण काय बघितलं होतं? महाराष्ट्र भारत बघितला होता, बरोबर ना? तुम्हाला अक्षरवृत्त काय आहे, रेखावृत्त काय आहे, मकरवृत्त तुम्हाला समजलेलं आहे, बरोबर ना? जे उभे असतात ते रेखावृत्त असतात. एकूण रेखावृत्त आपण 360 बघितले, बरोबर. एकूण अक्षरवृत्त आपण किती बघितले? 181 बघितले. जे हे मूळ विषुववृत्त ते वरती काय आहे? कर्कवृत्त आहे, बरोबर ना? नंतर खालती काय आहे? मकरवृत्त आहे, बरोबर. इथपर्यंत आपण आलो होतो. आयोगाला हा प्रश्न आत्ता विचारला होता कालच्या पेपरमध्ये. भारताच्या सर्वात उत्तरेकडचं टोक लडाखमध्ये, बरोबर ना? दक्षिणेकडचं टोक कुठे आहे? कन्याकुमारी, असं दिलेलं होतं. नंतर पूर्वेकडे मी तुम्हाला काय सांगितलं? अरुणाचल प्रदेश सांगितला. त्यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये या ठिकाणी काय दिलं होतं? आसाम दिलं होतं. आणि आसाम काय आहे? चुकीचं आहे. चुकीचं विधान ओळखा. इथे दप्तार आहे, दप्तार, आणि इंदिरा पॉल आहे, दबदार किंवा इंदिरा पॉल. या ठिकाणी अरुणाचल प्रदेशमध्ये काय सांगितलं होतं मी तुम्हाला? किबिथू सांगितलं होतं, बरोबर, आठवतंय? आणि ते घुमरगोटा सांगितलं होतं, घुमरमोटा. या या ठिकाणी ते आहे. इथे कन्याकुमारी तुम्हाला माहीत आहे. असा प्रश्न विचारला होता, साधा आणि सिंपल क्वेश्चन होता. तर तुम्हाला मागचं लेक्चर समजलं आहे. तर आता आपण पुढे जाऊ. आपला भारत आहे. आता भारताच्या मध्यातून कधी बघितलं तर काय गेलेलं आहे? कर्कवृत्त गेलेलं आहे. कर्कवृत्त किती अक्षरवृत्तावर आहे? 23.5 अक्षरवृत्तावर आहे. हे कर्कवृत्त आपण बघितलं ना. हे पृथ्वी आहे, हे विषुववृत्त आहे 0 अक्षरवृत्तावर. हे कर्कवृत्त हे किती अक्षरवृत्तावर आहे? 23.5 अक्षरवृत्तावर आहे. इथे मकरवृत्त 23.5 अक्षरवृत्तावर आहे, बरोबर. असं आपण बघितलं होतं. त्यानंतर आपल्या भारताच्या मध्यातून मग कर्कवृत्त गेलेलं आहे. कालच्या पेपरला हा प्रश्न होता, नाही तर मला परत तुम्हाला सांगायला झालं असतं की बघा एकाच लेक्चर म्हणून 3 क्वेश्चन आले. हाही क्वेश्चन विचारला होता. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे, कोणकोणत्या राज्या म्हणून कर्कवृत्त गेलेलं आहे, असा प्रश्न आलेला होता. तर मध्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे, जवळजवळ 8 राज्यांमधून कर्कवृत्त गेलेलं आहे. तुम्हाला प्रश्न असा विचारला जाईल सरळ सेवेला की भारताच्या मध्यातून काय गेलेलं आहे? काय गेलेलं आहे? कर्कवृत्त गेलेलं आहे. परत प्रश्न असा विचारला जाईल, कर्कवृत्त किती राज्यातून गेलेलं आहे? 8 राज्यातून गेलेलं आहे. मग मग राज्यसेवा असो, कंबाईन असो, गट असो, गटक असो, याला कसा क्वेश्चन विचारतात? मग कोणकोणत्या राज्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे किंवा नाही? तर 8 राज्य. मी तुम्हाला राजधान्या सांगितल्या का? पण घरून करून आणण्यास सांगितल्या होत्या ना. तुम्ही म्हणाले की मी करून आणेल, केल्या? वाचल्या का? सांगा बरं का. याची राजधानी काय? याची इथे महाराष्ट्र आहे, इथे महाराष्ट्र, इथे महाराष्ट्र, इथे गुजरात आहे, इथे. म्हणून मी तुम्हाला विचारलं याची राजधानी काय, म्हणजे महाराष्ट्राची राजधानी काय आहे? काय आहे? मुंबई महाराष्ट्राची आहे. गुजरातची काय आहे? गांधीनगर आहे गुजरातची राजधानी. थोडं बॅक जाऊन बघू आपण. तुम्हाला दाखवलं होतं का मी इथे सर्च करून राज्य? कुठे गेला सर्च? क्रोम दिसतंय का तुम्हाला कुठतरी?
हा इथेच जाऊ आपण, इथे टाकू गूगल इंडिया. इथे इमेज मध्ये जाऊ आणि अच्छा हा नकाशा बघू आपण. इथे लडाख दाखवलेला आहे, हा बघतोय आपण हा. दिसेल, मोठा करता नाही येणार याला अजून. इथे बघा, इथे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची राजधानी काय आहे? बॅग बॅग जातो कुठे? कुठे गेलते इथून जाऊ. जाहिरात आली इकडे. बघा इथे महाराष्ट्राची राजधानी काय? मुंबई आहे. दमण दीवची राजधानी सिल्वासा आहे. गुजरातची गांधीनगर आहे. इथे राजस्थानची जयपूर, दिल्लीची दिल्ली आहे, न्यू दिल्ली आहे. पंजाब हरियाणाची काय आहे? चंदीगड आहे. इथे बघा लडाखची लेह आहे, लेह लडाखची. इथे जम्मू काश्मीरची जम्मू आणि श्रीनगर आहे, तुम्हाला माहित आहे. त्यानंतर हिमाचल प्रदेश शिमला आहे. त्यानंतर इथे आले आपण उत्तराखंडमध्ये देहराडून आहे. नंतर उत्तर प्रदेशमध्ये काय आहे? लखनौ आहे. इथे बघा बिहार आहे, बिहारची पटना. सिक्कीम आहे, सिक्कीमची गंगटोक आहे. इथे अरुणाचल प्रदेश इटानगर, अरुणाचल प्रदेशाची तुम्हाला विचारू शकतील. आता खरं म्हटलं तर इथल्याच राजधान्या लक्षात ठेवा, इथल्या विचारता हे तुम्हाला येऊन जातं. बघा इथे सिक्कीमची काय सांगितलं? गंगटोक सांगितलं. असं टोक निघलंय ना, इथलं लक्षात ठेवा गंगटोक आहे. इथे अरुणाचल प्रदेश आहे, अरुणाचल प्रदेशाची इटानगर राजधानी आहे. इटानगर अरुणाचल प्रदेशाची. इथे नागालँड आहे, नागालँडची कोहिमा आहे, नागालँड कोहिमा. इथे मणिपूर आहे, मणीची इम्फाळ आहे, मणिपूरची इम्फाळ. बरोबर. त्यानंतर या ठिकाणी मिझोराम आहे, मिझोरामची एजवाल आहे. लक्षात राहू दे, एजवाल. त्रिपुराची इथे अगरताळा आहे, अगरताळा कुठले आहे? त्रिपुरा. इथे मेघालय आहे, मेघालयची शिलाँग आहे. आणि आसाम आहे, दिसपूर. परत इथे सिक्कीमची काय आहे? बोलायचं आहे तुम्ही पण. गंगटोक आहे. अरुणाचल प्रदेश इटानगर, नागालँड कोहिमा, मणिपूर इम्फाळ, मिझोराम त्रिपुरा अगरताळा, मेघालय आसाम दिसपूर. परत विचारतो, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय, शिलाँग, आसाम, दिसपूर अशा याच्या राजधानी आहे. इथे वेस्ट बेंगॉल आहे, म्हणजे पश्चिम बंगाल आहे. पश्चिम बंगालची कोलकाता आहे. त्यानंतर इथे आले ओडिशा, भुवनेश्वर. इथे आंध्र प्रदेश अमरावती. इथे तामिळनाडू चेन्नई. केरळ काय आहे? केरळची तिरुवनंतपुरम. या ठिकाणी तिरुवनंतपुरम हे बाई शहर आहे, इथे तिरुवनंतपुरम इथे आहे. इथे कर्नाटकचे काय आहे? बेंगलुरू हे बाई हे आहे, कर्नाटकची बेंगलोर. बेंगलोर आपण म्हणता ना. गोवाची पणजी आहे. हैदराबाद कोणाची आहे? तेलंगणाची. इथे छत्तीसगड आहे, रायपूर आहे छत्तीसगडची. इथे भोपाळ आहे, मध्य प्रदेशची राजधानी. बरोबर ना, भोपाळ. या ठिकाणी झारखंड आहे, रांची. अशा ऐकून आपल्या राजधानी आहे. त्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं? भारताच्या मध्यातून काय गेलेलं आहे? कर्कवृत्त गेलेलं आहे. बरोबर. आता भारताच्या मध्यातून कर्कवृत्त प्रश्न विचारू शकता की कोणकोणत्या राज्यातून गेलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं आहे कोणकोणते राज्य आहे, इथे लिहितो.
मराठीत लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल. भारत कर्कवृत्त. भारत कर्कवृत्त. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेले आहे. नाही आहे काय आलं ना युट्यूबवर. हां इथे युट्यूबला आहे पण आपल्याला युट्यूबचा नाही पाहिजे ना. युट्यूबला तर माझे तर भरपूर लेक्चर आहे. आले बघा भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेले आहे. हे बघू आता आपण अड्डाचं बघू आता आपण अड्डा. बघा या राज्यांमधून कर्कवृत्त गेले. पहिल्यांदा इथे गुजरात आहे बरोबर गुजरात बघा. नंतर इथे बघा राजस्थान आहे. राजस्थान म्हणून पण गेलंय. हे छोटंसं पांढऱ्या कलरचं दिसतंय ना. नंतर मध्य प्रदेश आहे बरोबर हे मध्य प्रदेश. नंतर काय आहे छत्तीसगड आहे. इथे झारखंड आहे. या ठिकाणी काय आहे इथे पश्चिम बंगाल आहे. इथे त्रिपुरा आहे. इथे काय आहे नाही मिझोराम आहे. मिझोराम आहे लक्षात ठेवायचं. मग कोणकोणत्या राज्यातून गेलेलं आहे गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि मिझोराम. किती राज्य झाले 1 2 3 4 5 6 7 8. 8 राज्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे. राहील लक्षामध्ये. परत सांगतो इथे गुजरात म्हणून राजस्थान म्हणून बरोबर. इथे मध्य प्रदेश म्हणून इथे छत्तीसगड म्हणून इथे झारखंड म्हणून इथे पश्चिम बंगाल म्हणून इथे त्रिपुरा म्हणून इथे मिझोराम म्हणून. किती राज्यातून गेलं आहे 8 राज्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे 8 राज्य म्हणून कर्कवृत्त. परत प्रश्न कधी विचारला परत हा झाला कर्कवृत्तावरचा प्रश्न. तर आपल्याला परत ओपन करावं लागेल. करू आपण ते परत ओपन आणि हे बॅक साईडला ओपन ठेवू. आता हा झाला कर्कवृत्ताचा प्रश्न. कर्कवृत्त मी तुम्हाला सांगितलं किती 8 राज्यातून सांगितलं अशा पद्धतीने. इथे गुजरात सांगितलं इथे राजस्थान सांगितलं इथे मध्य प्रदेश सांगितलं इथे काय आहे छत्तीसगड आहे बरोबर. यात इथे काय आहे झारखंड आहे. इथे काय आहे पश्चिम बंगाल आहे. इथे काय आहे त्रिपुरा आहे आणि इथे काय आहे मिझो आहे मिझोराम बरोबर ना. किती राज्यातून गेलं 8 राज्यातून गेलं. ही पूर्व दिशा आहे. मग MPSC ला असाही प्रश्न विचारता पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम लावा असा प्रश्न विचारता. मग हा क्रम कुठून चालू होतो मिझोराम त्रिपुरा पश्चिम बंगाल आणि गुजरात आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम लावा. म्हणजे हा क्रम कुठून मिझोराम. राहील लक्षामध्ये 8च्या 8 राज्य राहतील. लक्षात राहिलं पाहिजे. आता आपली प्रमाणवेळ. प्रमाणवेळवर तुम्हाला प्रश्न विचारला जातो की प्रमाणवेळ किती राज्यांमधून गेलेली आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. किंवा प्रमाणवेळ भारताची प्रमाणवेळ जगाच्या किती तास मागे आहे का पुढे आहे असा प्रश्न विचारला जातो. 5.5 तास आहे पुढे तुम्हाला माहिती आहे. पण पुढे कसं काय आहे आपल्या घड्याळामध्ये 24 तास कसं काय आहे हे माहिती का तुम्हाला. 300 आपण एकूण रेखावृत्त बघितले. हे जे आपण एकूण रेखावृत्त बघितले हे किती रेखावृत्त बघितले आपण एकूण किती आहे 360 आहे ना. एकूण रेखावृत्त 360च का आहे हे माहिती आहे का तुम्हाला. नाही हे माहित नाही. पण काहीतरी कारण असेल ना का असेच पकडले. त्यांना 380 बी करता येत होते 400 करता आले असते 500 करता आले असते. त्यांचं मत होतं पहिल्यांदा कितीही केलं असतं तरी पण काही प्रॉब्लेम नसता. तर एक लक्षात ठेवायचं हे जे मूळ पहिल्यांदा औद्योगिक क्रांतीची जी सुरुवात आहे हे इंग्लंडमध्ये झाले होते. इंग्लंड या देशामध्ये सुरुवातीला. नंतर इंग्लंडमधून नंतर अमेरिका नंतर फ्रान्स नंतर जपान अशा देशांमध्ये औद्योगिक क्रांती झाली. आणि मग एखादी कशी प्रमाणवेळ पाहिजे कारण इंग्लंडवाले लोक ज्यावेळेस जगात फिरायला जात होते पहिले अशा शिडाच्या जहाजी होत्या. जहाजी माहिती शिडाच्या जहाजी माहिती तुम्हाला. तुम्ही लहानपणी बनवल्या पण असते बरोबर ना. अशा वरती असा कापड राहायचा आणि पहिले असं होतं यंत्रणा होतं ना असं तेव्हा ते
तुम्ही लहानपणी डान्स पण केला असेल, वल्लव रे नाखवा हो, वल्लव रे नाखवा, मी डोलकर, बरोबर ना? केला असेल. इथे या अशा शिडाच्या जहाजी होत्या आणि ह्या जहाजी अशा होत्या, जसा वाऱ्याचा वेग जाईल तशा त्या दिशेला जात होत्या. मग आणि इंग्रज लोक काय करत होते, जगामध्ये असे जात होते, परंतु त्यांना तो टाइमच कळत नव्हता. मग ह्या वेळेस ह्या घड्याळात इतके वाजता आहे, इथे इथे दिवस आहे, तिथे रात्र झालेली आहे. मग त्यांनी काही ठरवलं की आपण एक प्रमाण वेळ काढायची, एक प्रमाण काढायचे. म्हणजे आपल्या घड्याळात जितके वाजले तितके जगाच्या घड्याळांमध्ये पण तितके वाजले पाहिजे. म्हणजे आता आपल्याकडे दिवस आहे, 12 वाजलेले, तिथे बी 12च वाजलेले, पण तिथे किती आहे, तिथे काय आहे, सकाळी आहे, सकाळ आहे. म्हणजे कळालं का? म्हणजे ऍक्च्युली ते आपण पुढे आहे. मग त्यांनी एक ठरवलं, आता एक कर्कवृत्त आहे, मग कसं मांडायचं? आता हे मूळ रेखावृत्त आहे, शून्य रेखावृत्त ठरवलं पहिल्यांदा. मग शून्य रेखावृत्त इंग्लंड मधलं ग्रीनिच हे बाई शहर आहे. कुठलं? तुम्हाला प्रश्न विचारला जातो ग्रीनविच या शहरा म्हणून. मग आपली मूळ प्रमाण वेळ कुठली जगाची, तर कुठून घेतलेली आहे? ग्रीनिच या शहरावरून घेतलेली आहे. ग्रीनिच पण म्हणतात त्याला, ग्रीनविच पण नाव आहे आणि ग्रीनिच सुद्धा नाव आहे त्याचं, मूळ प्रमाण वेळ. मग त्यांनी ठरवलं ही पूर्व दिशा आहे, बरोबर, आणि ही कशी आहे? ही पश्चिम दिशा आहे. मग हे रेखावृत्त मांडताना आता हे रेखावृत्त उभे याच्यावरून प्रमाणवेळ ठरवायची. मग असे एक 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 असे त्यांनी 19 रेखावृत्त काढले. तर ह्या साईडले त्यांनी जवळजवळ 179 रेखावृत्त काढले, बरोबर. ह्या साईडला परत त्यांनी किती काढले? 179 रेखावृत्त इथे काढले, बरोबर. हे एक मूळ रेखावृत्त आणि एक मधलं एक रेखावृत्त दिलं. पृथ्वी अशी गोल आहे बरं का. आता मी इथे तुम्हाला हे सर्व सुट्ट करून सांगत आहे, समजलं ना तुम्हाला? हे असं गोल आहे, समजतंय का? हां, बरोबर ना. ही किती रेखावृत्त आहे? 180 रेखावृत्त काढलं. असे त्यांनी 360 रेखावृत्त काढले. मग परंतु हे 360 आहे, मग त्यांनी असं ठरवलं की एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती मिनिटं लागतात? 4 मिनिटं. बघा, एक रेखावृत्त ओलांडायचं आहे, किती मिनिट लागतील? 4 मिनिटं. मग 24 तास कसे आले ते सांगतो मी तुम्हाला. एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी 4 मिनिटं लागतील. मग 15 रेखावृत्त कधी ओलांडले असते तर किती तास लागतील? किती वेळ लागेल? किती मिनिट लागतील? 60 मिनिटं लागतील. किती रेखावृत्त ओलांडण्यासाठी? 15 रेखावृत्त ओलांडण्यासाठी 60 मिनिटं लागतील. मला सांगा बरं का, मग 30 रेखावृत्त कधी ओलांडायचे असते तर किती वेळ लागेल? 120 न 3 चोक 12, 120 मिनिटं, म्हणजे 2 तास झाले, बरोबर. आता मला सांगा की 60 रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? 6 चोक 24, 240 मिनिटं, बरोबर. आपण हळूहळू पुढे जात आहे. मला सांगा मग एकूण रेखावृत्त किती आहे? 360 आहे, बरोबर. हे तुम्हाला कळालं आता. मग 360 रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? बघा, एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी 4 मिनिटं लागत आहे. रेखावृत्त एकूण किती आहे? 360 आहे, बरोबर ना. 360 एकूण 180 नाही, 181 मी अक्षरवृत्त सांगितले. रेखावृत्त, रेखा कशी आहे? उभी आहे, बरोबर ना. हे रेखावृत्त, एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती मिनिटं? 4 मिनिटं लागतात. बघा, इथे शून्याचा शून्य आला, इथे 6 चोक 24, 2 आजच्याशी लिहिले, 3 चोक 12 आणि 2 किती झाले? 14, 1440 तिथे काय झाले? मिनिट झाले, बरोबर ना. एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी 4 मिनिटं लागतात, तर 360 रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती वेळ लागतंय? 1440 मिनिटं. मग या मिनिटाचं आपण तासात रूपांतर कधी केलं तर आपल्याला माहिती आहे 1 तास म्हणजे किती मिनिटं झाले? 60 मिनिटं झाले. इथे तासात रूपांतर करू. हा शून्याचा शून्य गेला, हा शून्याचा शून्य गेला, 6 1 6, 24 सक किती होता? 144. मग किती तास झाले? 24 तास झाले. अशा पद्धतीने आपल्या ह्या घड्याळामध्ये किती वाजतात, किती वेळ असतो? 24 तास असतात, समजलं? तर असे हे 24 तास असतात. मग त्यांनी अजून एक ठरवलं, आता हे 24 तास तर निघले, परंतु एक कसं पकडायचं? मग असं पकडायचं, मूळ रेखावृत्तापासून पूर्वेकडे जाताना काय पकडायची वेळ? पुढे पकडायची, पूर्वेकडे जाताना पुपू म्हणायचं, पुपू. बरोबर.
पूर्वेकडे जाताना काय पकडायचे? पुढे पकडायचे. हम्म, पोपो म्हणायचे इथे. पूर्वेकडे काय पकडायचे? पुढे घ्यायचे. आणि पश्चिमेकडे जाताना, हा बरोबर, पूर्वेकडे पुढे पोपो, बरोबर ना. आणि पश्चिमेकडे जाताना काय पकडायची? प्रमाण वेळ मागे पकडायची. बरोबर बरोबर पमा, बरोबर ना. पमाला काय म्हणायचं? पोपो म्हणायचं. बरोबर. पूर्वेकडे पुढे आणि पश्चिमेकडे जाताना मागे पकडायची, असं त्यांनी ठरवलं. मग मी तुम्हाला कालच्या दिवशी अक्षरवृत्त रेखावृत्त विस्तार सांगितला नाही ना अजून? नाही सांगितला ना. एक तासच राहतो आपल्याला, नाही तर अजून भारी मजा आली असते. मागच्या वेळेस मी पहिल्यांदा सुरुवात केली होती बॅचची. तर 200-250 मुलं होतं. एक पण माझे लेक्चर इतिहास शिकवला, भूगोल शिकवला, पॉलिटी शिकवला, इकॉनॉमिक्स शिकवला, चालू घडामोडी, 200 मुलं मुली हजर होते त्या मोठ्या वर्गामध्ये. सर म्हणे पहिल्यांदा इतके मुलं मुली हजर राहत आहे. म्हणजे मी त्यांना एकदम इंटरेस्टिंग करून शिकवत होतो ना. भूगोल बी तसाच, इतिहास बी तसा, गोष्टीनुरूप शिकवत होता. हा, हे बघा, आता रेखावृत्त बघतोय आपण. आता मूळ रेखावृत्तापासून मग भारताचा रेखावृत्त विस्तार म्हणजे कसा विस्तार आहे? उभा. रेखा उभी आहे हे तुम्हाला कळालं, बरोबर. भारत ह्या क्षेत्रामध्ये आहे म्हणजे इथे 68°7. पण भारत कुठल्या दिशेला आहे? पूर्वेला आहे. पूर्व. मग आपण याला काय म्हणू? रेखावृत्त म्हणू, बरोबर. पूर्वेला आहे ना भारत. मूळ ह्या रेखावृत्ताच्या भारत कुठे आहे? पूर्वेला आहे. म्हणून 68°7 पूर्व रेखावृत्त. तर भारताचा विस्तार कुठपर्यंत आहे? 97°25 पर्यंत आहे पूर्व रेखावृत्त. बघा ना, इथून परत असंच पकडलंय बरं का. इथे 0, इथे 1 2 3 4 5 6 7 पश्चिमेकडे जाताना असे 179 पकडले, 180 पर्यंत ते पोहोचले. इथून पण पूर्वेकडे जाताना 1 2 3 4 5 6 7 8 असे त्यांनी भाग केले, 2 भाग केले. मग भारत कुठे आहे? पूर्व साईडला आहे. मग पूर्व साईडला भारत आहे, परंतु किती रेखावृत्तावर आहे? 68 ते 97च्या दरम्यान भारत आहे, बरोबर. आता या दोघांमधला फरक कधी बघितला तर हा पण कालच्या दिवशी क्वेश्चन विचारला होता पेपरला. 2 तासाचा फरक आहे असा काहीतरी क्वेश्चन होता. हा पण कधी बघितला तर या दोघांमधला फरक किती रेखावृत्तांचा येतोय बघा बरं का. 68 आणि 97 पर्यंत किती अंक होत आहे? 9 नाही ना, 30 एक होईल ना. 9 कधी प्लस कधी केलं तर किती होईल? 77 होतील, बरोबर ना. 30 प्लस कधी केले? 30 प्लस कधी केले? 29 पॉईंट समथिंग. 30 प्लस कधी केलं तर 97 होतील, बरोबर. अगं मोजून दाखव का? 68 69 70 71 72 ह्या ग 19 कसं काय होतील? 29 आणि 30 होतील ना. बघ तुला इथे 68 पासून तर हे इच्छापर्यंत किती झाले? 10 झाले. इथपर्यंत गेले किती झाले? 10 झाले. इथे 20 झाले. अजून इथून पुढे कधी गेले तर किती पर्यंत जाईल? 30 पर्यंत. 30चा जवळ 30चा फरक येतो, बरोबर ना. आपण म्हणजे असे किती रेखावृत्त आहे भारताच्या मध्ये? 30 रेखावृत्त आहे. असे सर्व मिळून 30 रेखावृत्त आहे. हे 30 रेखावृत्त आहे. आपल्याला हे माहिती आहे एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती मिनिटं लागतात? 4 मिनिटं लागतात. मग 30 रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? बरोबर ना, 120 मिनिट लागतील, बरोबर. म्हणजे इथे कधी 7 वाजलेले आहे, इथे 7 वाजलेले असतील तर इथे 9 वाजलेले असतील, बरोबर. असं होतं का पण भारतामध्ये? नाही. हे टाळण्यासाठी मग भारतानं काय केलं? मग आमची स्वतःची एक प्रमाण वेळ पाहिजे. मग आम्ही कुठलं आमचा घड्याळ घेतलं आणि भारताच्या मध्यावर गेले. म्हणजे भारताच्या मध्यातून कुठलं रेखावृत्त गेलेलं आहे? 82.5. म्हणजे ह्या रेखावृत्तांच्या मधल्यातून, बरोबर ना. बघ ना, मोजून बघ, अर्ध्यापर्यंत मोजून बघा. 82.5 येत आहे. इथून अर्ध्यापर्यंत मोजून बघा काय येत आहे? 82.5 येत आहे की नाही? तर 82.5 काय 83 पण घेता आलं असतं ना, 85 बी घेता आलं, 84 पण घेता आलं, किती घेता आलं असतं. पण 82.5 का? इथून बरोबर सारखं अंतर आहे, इथून बरोबर सारखं अंतर आहे 82.5 वर. म्हणून त्यांनी काय घेतलेलं आहे? 82.5 आपली रेखावृत्ताची वेळ घेतलेली आहे ही 82.5. म्हणजे या घड्याळात मग त्यांनी ठरवलं आता किती वाजले? इथे आता 11:30 वाजले.
म्हणजे ही ऍक्च्युली 11:30ची जी वेळ आहे ही कुठली पाहिजे होती? मिर्झापूर इथली आहे. मिर्झापूर, मिर्झापूर, अलाहाबाद, 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 किंवा याला काय म्हणतात, प्रयागराज. भारताचे मूळ प्रमाण वेळ कुठून गेलेले आहे असा प्रश्न कधी विचारला तर कुठून गेलेले आहे? मिर्झापूर, अलाहाबाद. म्हणून किती रेखा वृत्तावरून आहे? 82.5. 82.5 का घेतलं सांगितलं तुम्हाला? दोघांमधला वेळ टाळण्यासाठी. मग हे इथे गेले, बरोबर मधलं रेखावृत्त पकडलं. भारताच्या मधलं कुठलं रेखावृत्त आहे? 82.5 आहे. दोघांमधलं अंतर सारखं आहे, बरोबर ना? बघ ना, इथून इथून 1 तास, इथे इथून 1 तास, 1 तास बघा 30 आहे. तर 15 रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती वेळ लागतो आहे? 60 मिनिटं लागते, बरोबर ना? इथून काय आहे? 30 आहे. इथून 15 रेखावृत्त, इथून काय आहे? 15 रेखावृत्त. दोघांचा अपव्यय टाळण्यासाठी त्यांनी काय केलं? 82.5 तिथे गेले, घड्याळात बरोबर 12 वाजवले. तिथून मग भारतामध्ये एक आदेश काढला की सर्व घड्याळांमध्ये इथल्या मधल्या प्रमाण वेळेमध्ये मधल्या रेखावृत्तामध्ये 12 वाजले. तुम्ही कुठे बी जा, मग तुम्ही मुंबईत राहा का अरुणाचल प्रदेशमध्ये राहा का मिझोराममध्ये राहा का केरळमध्ये राहा का लडाखमध्ये राहा, तुमच्या सर्वांच्या घड्याळामध्ये किती वाजलेले असतील या वेळेला? 11:30 वाजलेले. वेळ ह्या आता असं असू शकतं, असं आहे की आता आपल्याकडे हा टाइम झालेला आहे, म्हणजे आता दुपार पडत आहे, 11:30 वाजले. अरुणाचल प्रदेशमध्ये बी 11:30 वाजलेले आहे, परंतु तिथे आपल्याकडे दीडचं जसं वातावरण असेल तसं तिकडे वातावरण असेल, म्हणजे ऊन तसं असेल दीडचं वातावरण. पण वाजलेले किती घड्याळामध्ये? 11:30 वाजलेले आहे. म्हणून आपण 82.5 हे मधली रेखावृत्ताची प्रमाण वेळ घेतलेली आहे. 82.5 का आले समजलं तुम्हाला? दोघांमधला मध्य आहे म्हणून 82.5 आले. भारत कधी बघितला तर भारत कुठल्या साईडला आहे? भारत पूर्व साईडला आहे, बरोबर ना? पूर्व साईडला आहे. तुम्ही हे शिकले, एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती मिनिट लागतात? 4 मिनिटं लागतात. तर हे पण तुम्हाला आता माहिती आहे. मग 82 रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी 4 मिनिटं लागतात. तर 82 रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? 4 दुने 8, 8 चौक 32, 328 मिनिट. एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी 1 मिनिट लागतोय, 4 मिनिटं लागत आहे. तर मग अर्ध रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? 2 मिनिटं, बरोबर. हे 82.5 ना, मग इथे 2 मिनिटं. मग किती वेळ झाला एकूण? 330. 330 म्हणजे किती? 330 मिनिट म्हणजे किती तास आले? बघ, 1 तास म्हणजे 60 मिनिटं, 2 तास म्हणजे 120, 3 तास म्हणजे 180, 4 तास म्हणजे 240, 5 तास म्हणजे 300. अजून अर्धा तास पकडू, 5 तास झाले, अजून अर्धा तास झाले म्हणजे किती? 5.5 तास, बरोबर. 5.5 तास आले. मग 5.5 तास कसं घेतलेलं आहे? आपण कुठल्या साईडला आहे? पूर्वेला आहे. म्हणून भारताची प्रमाण वेळ जगाच्या किती तास पूर्वेला आहे, म्हणून किती तास पुढे आहे? 5.5 तास पुढे आहे. 5.5 तास पुढे कसं आहे कळालं का तुम्हाला? बरोबर ना? मागे म्हणायचं नाही. भारत कुठे आहे? पूला आहे, म्हणजे भारत कुठे आहे? पूर्वेला आहे, पुढे आहे. म्हणून प्रमाण वेळ कशी आहे? 5.5 तास पुढे आहे. राहील लक्षात? लक्षात राहिलं पाहिजे, लक्षात ठेवायचं. 5.5 तास कसं आहे? भारत पुढे आहे. कधीच चुकायला नको. सोप्पा आहे. तुम्ही कुठलीही एक्झाम द्या, कंबाईन द्या, राज्यसेवा द्या, UPSC द्या, सरळ सेवा द्या, पोलीस भरती द्या, तुम्हाला हा भाग कधी समजला असेल तर तुमच्यावरती जो अधिकारी असेल त्याला पण माहीत नसणार नाही. इतकं असं असतं बरं ते. 24 तास का घेतलेले हे कळालं? घड्याळात 24 तास का हे समजलं का? बरोबर ना? आपले रेखावृत्त 360 आहे, हे कळालं? 82.5 आहे. आता इथे थोडे आपण पुढे कधी गेले तर समजलंय तुम्हाला हवा? मग तुम्हाला एक गणित देऊ का याच्यावर? एक गणित देऊ का? वाटलं तर सोडवा, नाही तर मी आहेच सांगायला. बघा, मूळ रेखावृत्तावर, मूळ रेखावृत्त तुम्हाला सांगण्याची गरज नाही आता. मूळ रेखावृत्त काय आहे?
शून्य. जाऊ द्या, पहिले गणितच सांगतो, 2-3 देतो. 0° रेखावृत्तावर, मूळ म्हणजे शून्यच आहे. 0° रेखावृत्तावर दुपारचे 12 वाजलेले आहे. तोंडी सांगा तुम्ही. तर 82.5° पूर्व रेखावृत्तावर 82.5° पूर्व रेखावृत्तावर किती वाजलेले असतील? ऑप्शन घ्या. सकाळचे 6:30, सकाळचे 5:30, संध्याकाळचे 5:30, संध्याकाळचे 4:30. किती वाजलेले असतील? आज कोण आहे भेट द्यायला? कोणीच दिसत नाही. सिद्धी, सिद्धी, ओ सिद्धी, हाय मन. समजतंय का बाळा? विचारायचंय काही प्रॉब्लेम असल्यावर. किती वाजलेले असेल? बरोबर ना, 5:30 तास पुढे आहे. बरोबर ना, मग आपण ना 5:30 तास म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि अर्धा, 5:30 तास पुढे. आता थोडा कठीण विचारतो यात मधला. 4° पूर्व रेखावृत्तावर, म्हणजे तुम्हाला कळालं आता. 4° पूर्व रेखावृत्तावर दुपारचा 1 वाजला आहे. तर 144° पूर्व रेखावृत्तावर ओंकार मित्र आला का भेट द्यायला? 144° पूर्व रेखावृत्तावर किती वाजलेले असतील? रेखावृत्तावर नाही, ऑप्शन नाही. कळा ना आता, ऑप्शन तर काय. एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी 4 मिनिटं लागतात. अशा पद्धतीने काढा. मी ऑलरेडी पहिल्यांदा 4 पुढे सरकवले. 4° पूर्व रेखावृत्तावर दिलेला आहे. कसं येत आहे? थोडं समजतंय का? का सोडून दाखवू? थांबा, प्रयत्न तर करू दे. मी किती 1 वाजले? संध्याकाळचे 10 म्हणते का तू? रात्रीचे 10 का? बघू आपण काय काय नाही. तर पुढे 144 गुणिले 4 केलं का? हा, 4 ऑलरेडी घेतलेले होते ना आपण ना. मग शून्यापासून कधी असते तर 144. मग 100% बरोबर सोडवलंय तू, म्हणजे कळालं तुला. आता थांबा, हिला पण सांग, थोडी मदत कर. तुझं नाव काय? श्रद्धा, पूनम, अनुराधा. पहिले एक ना सिरियल होती, 4 दिवस सासूचे का 4 दिवस सुनेचे, त्यामध्ये अनुराधाला प्रसिद्ध होती.
आणि श्रद्धा, सबुरी, शांती ह्या बाजरीच्या जाती आहे. बरोबर. मी तुला बाजरी नाही म्हणत आहे बरं का, पण सांगता येईल जाती. जाती सांगते, बाजरीच्या जाती आहे. तर सुवर्णा, मालदांडी हे बाय या ज्वारीच्या जाती आहे. लक्ष्मी, लक्ष्मी हे बाय हे तांदळाची जात आहे. होय, यांना सांगू लाग ना, सांग ना त्यांना. एक कान माझ्याकडे पण ठेवा. बघा ओंकार, मी म्हणालो ना, ओंकार फक्त भेट द्यायला आलो होतो. किती मग मिनटं बी काढणं, एक्झॅक्ट टाइम सांग ना. त्या कालखंडामध्ये भरपूर लोकांनी पूनम नाव ठेवलं बरं का ग बाई. असं आहे का? बरोबर. हा, मी तेच म्हणत होतो. बरोबर आहे, तुला माझ्या भावना समजल्या श्रद्धाला. मी तेच म्हणत होतो, तो मूवी आला होता ना. हा, म्हणून. असं आहे का? नाही, पण तसं पण आपल्याकडे आहे ना, तिकडे पूनम नाव भरपूर असं. मला असं वाटतं एका गलीत एक दोन तर राहतात. बरोबर. शाळेत नाही, वर्गात एकटी असेल. शाळेत भरपूर असतील. अनुराधा हा कमी नाव राहतं. तुला अनु म्हणत असतील. हा, का नाही म्हणता? अनुच म्हणत असेल. बघा, 10:22 आले का, म्हणजे आता तुम्हाला हे तर कळालं. सर, मूळ रेखावृत्त इथे 0 दिलेलं होतं. तुम्ही विचारताना काय विचारलं? ऑलरेडी 4 घेतलेले होते. आणि विचारताना काय विचारलं? 144 आणि पूर्वच विचारलं. बरोबर. इथे 4 घेतले, म्हणजे पहिल्यांदा माझं काय काम आहे? 144 म्हणून वजा काय करायचे? 4 करायचे. म्हणजे किती झाले? 140. एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी मला माहित आहे किती वेळ लागतोय. 4 मिनिटं लागत. आणि 140 रेखावृत्त ओलांडण्यासाठी मला फक्त हे काढायचं होतं. किती वेळ लागतो आहे? बरोबर. 4 चोक 16, 4 1 4 आणि 5, 560 मिनिट. 560. तरी पण माझा हा प्रॉब्लेम, मला हे काढता येत नाही. तर मग मी काय करणार आहे? 6चा पाढा लिहून बघणार आहे. बरोबर ना? आता तुम्हाला तासात पटकन रूपांतर करता येत नसेल तर 6चा पाढा लिहून बघायचा. 6 1 6, 6 2 12, 6 3 1 18, 6 चोक 24, 48, 6 नम 54. बरोबर ना? मला आहे आणि 6 आहे 60 होता. तर इथे किती आले? 560 आले. आता मी यांच्यावर प्रत्येक वेळेस काय ठेवणार आहे? 0 0 0 0 ठेवत जाईल. बरोबर. 6 आहे. मग मला इथे एक कळालं. इथे काय आहे? 9 तास तर झाले आहे. बरोबर ना? आणि वरती किती मिनिटं झाले आहे? 20 मिनिटं. मी प्रमाण वेळ विचारताना पुढे विचारले. बरोबर ना? 1 वाजलेला होता. तर तरी पण माझा कन्फ्यूज जवळजवळचे ऑप्शन आहे. तर मग मी इथे 1 वाजलेला दाखवेल. मग इथे अशा रेषा मारेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 असं करायचं असतं, तेव्हा प्रश्न बरोबर येतो. मग इथे किती वाजला? 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर ना? 10:20 झालेले आहे. कधीचे? सकाळचे का रात्रीचे? रात्रीचे, कारण आपण पुढे गेलेले आहे. कळालं? 10:20. अशा पद्धतीने सोडवायचं आहे. असं मोजायचं, म्हणून तुझं 9:20 आलं. बरोबर ना? असं कधी मोजलं की 100% बरोबर. थोडा वेळ लागतो, परंतु येत असून प्रश्न चुकत नाही. असं आहे. कळालं का पूनमबाई? असं आहे. म्हणजे तुम्हाला हा भाग कळाला आता प्रमाण वेळचा. अजून एक पश्चिमी करता देतो. बरोबर. 12 अंश पश्चिम रेखावृत्तावर, 12 अंश पश्चिम रेखावृत्तावर
सकाळचे 8 वाजले आहे. तर 86 अंश पश्चिम रेखावृत्तावर, 86 नाही 96 पकडा, 96 अंश पश्चिम रेखावृत्तावर, 96 करणं, 9 वर 6 झालं का? किती वाजलेले असेल? सर्वजण बरोबर करताय तुम्ही. किती मांग गेली का पुढे? मांग गेली म्हणजे कळालं तुम्हाला. हा, बरोबर मोज बाई, इथून इथून बरोबर मोज. तास कसे झाले तर तुम्ही बरोबर सोडवलेलं आहे. इथून मोज, 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, 5, असं मोज इथून. तर किती सांगितले मी तुम्हाला बघा, 12 अंश पश्चिम रेखावृत्तावर सांगितले. बरोबर, शून्यापासून घेतलेले ऑलरेडी 12 तर गेलेले आहे. बरोबर, तर किती सांगितले होते? 96. 96 म्हणून 12 मायनस केले किती आले? 84. 84 एक रेखावृत्त ओलांडण्यासाठी 4 मिनिटं लागतात. तर 84 रेखावृत्त ओलांडण्यासाठी 4 चोक 16 येईल. बरोबर ना? आणि 8 चोक 32 आणि 1 किती येईल? 33. म्हणजे 336 मिनिट येतील. बरोबर, म्हणजे 5 तास 36 मिनिटं काय करायचं आहे तुम्हाला? मागे जायचं आहे. 5 तास 36 मिनिटं. मी सकाळचे किती वाजलेले सांगितले तुम्हाला? 8 वाजलेले सांगितले. तर इथे बघा, 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, 5 तास. बरोबर ना? इथे 8 वाजले होते, मग इथे आपण किती वाजवू? 7, 6, 5, 4 आणि ते 3. अजून आपण 36 मिनिटं मागे जाऊ. बरोबर, म्हणजे 36 मिनिटं मागे गेल्यानंतर मग किती? 2 वाजून 24 मिनिटं. बरोबर आलं होतं का तुझं? कसं काय मागे जायचं होतं ना? 36 मिनिटं तर मागेच गेलेले तुम्ही. कळालं का तुला? अजून 36 मिनिटं मागे जाईल. कळालं? हं? हं. तर समजलं का पूनम? हां, अगं बघा, आपण इथे 1 तास मागे गेले, 8 होते, 1 तास मागे गेले, किती झाले? परत 6, 5, 4, 3, म्हणजे आपण एक 1 तास मागे गेले, 5 तास मागे. अजून 36 मिनिटं मागे जाऊ. 36 मिनिटं हे बाय घड्याळ आहे. अजून 36 मिनिटं मी मागे कधी गेला घड्याळामध्ये? तर 36 मिनिटं मागे, अर्धा 30 मिनिटं मागे गेला तर किती वाजतील? 2:30 वाजेल ना. अजून 6 मिनिटं मागे गेला मग तसे. कळालं का? तू थोडं ते चांगलं कळालं असेल आता. ये एकदम मला असं वाटतं लहान लहान मुलं जे राहतात ना, लहान लहान मुलांना मी प्रॉपर बघा ना कशी आकडेवारी बोलून दाखवतोय, पण तुम्हाला समजलं पाहिजे. परत मागे गेले आपण, 3 वाजले होते परत. बरोबर, 36. मग किती राहिले घड्याळामध्ये? 2 वाजून 24 मिनिटं. आलं लक्षात? हां, चला आता. आता हे आपलं प्रमाण वेळ कधी प्रश्न विचारला तर तुमचा 100% प्रश्न आला पाहिजे. सर आम्हाला काही प्रश्न सांगा. बघा, मूळ प्रमाण वेळ कुठून गेली आहे? काय सांगितलं? ग्रीनिच शहरावरून. भारताची प्रमाण वेळ कुठल्या रेखावृत्तावरून गेलेली आहे? 82 वरून. कुठल्या शहरातून गेलेली आहे?
अलाहाबाद या शहरातून किंवा प्रयागराज या शहरातून कुठून किंवा मिर्झापूर इथून भारताची प्रमाणवेळ गेलेली आहे. कळालं? ही प्रमाणवेळ आहे आणि इथून कुठे गेलेली आहे? ग्रीनिच या शहरातून गेलेले आहे. पण भारतातून गेलेले आहे, पण कुठून गेलेले आहे प्रश्न कधी विचारला तर प्रमाणवेळ कोणकोणत्या जिल्ह्यांमधून गेलेले आहे असा क्वेश्चन कधी विचारला तर लक्षात यायला पाहिजे. इथे लिहितो मी इंडिया टाइम नाही प्रमाणवेळच लिहितो. प्रमाणवेलो बरोबर. इंडिया प्रमाणवेळ याला आपण सर्च करू. बघा हे इथे दिलेले आहे. मग तुम्हाला प्रश्न कधी विचारला तर कोणकोणत्या राज्यांमधून गेलेली आहे तर हा कोरा नकाशा आहे, कोरा दाखवतो तुम्हाला. बघा भारत मानक समय दंड 5.5 तास प्लस आहे म्हणजे पुढे आहे. बरोबर. तर कोणकोणत्या राज्यांमधून गेलेले आहे? एक कुठल्या राज्यातून गेले आहे? उत्तर प्रदेश मधून गेलेले आहे. इथे बघा एक कुठल्या राज्यातून गेले आहे? उत्तर प्रदेश. 2 मध्य प्रदेश. इथे छत्तीसगड आहे. इथे ओडिशा आहे आणि इथे काय आहे? आंध्र प्रदेश आहे. म्हणजे किती राज्य झाले? 1 2 3 4 5. 5 राज्यांमधून प्रमाणवेळ गेलेले आहे. कोणकोणत्या? उभी रेष मारायची. 5 राज्य लक्षात ठेवायचे. काय आहे? उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा आणि ते काय आहे? आंध्र प्रदेश. 5 राज्यांमधून प्रमाणवेळ गेलेले आहे. तर कर्कवृत्त किती राज्यातून सांगितलं? 8 राज्यातून कर्कवृत्त सांगितलं. आता हा भाग आहे ना सर्व आपण पिळून काढलेला आहे. आता कर्कवृत्त 8 सांगितलं ना. हे लिहिले का? हे राज्य लिहिले बघ. इथे उत्तर प्रदेश, एक उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, इथे ओडिसा आणि इथे आंध्र प्रदेश. इथे असा एक कुठली तरी रेषा असेल की ज्या ठिकाणी कर्कवृत्त असा इथे कुठला तरी भाग असेल की ज्या ठिकाणी कर्कवृत्त आणि प्रमाणवेळ एकत्र येत असेल. काही बरोबर ना. मध्य प्रदेश पण नाही येणार. हा कुठे एकत्र येईल बरं का? छत्तीसगड मध्ये. या ठिकाणी छत्तीसगड मध्ये इथे इथे येतात. तर तिथे एकत्र कधी आले तर तो भाग समजून घ्यायचा. प्रश्न कधी विचारला तर कुठल्या लिहून घ्या. एक वाक्य लिहा. प्रश्न कधी तुम्हाला विचारला तर कोणत्या राज्यातून नाही कुठल्या जिल्ह्यातून थांबा कोणत्या नको लिहा. नाही प्रमाणवेळ आणि कर्कवृत्त भारतामध्ये प्रमाणवेळ आणि कर्कवृत्त भारतामध्ये छत्तीसगड मधील कोरिया जिल्ह्यात एकत्र येतात. कोरिया जिल्हा आहे छत्तीसगड मधील कोरिया जिल्ह्यामध्ये एकत्र येतात. दक्षिण कोरियाने बरं का आपल्या छत्तीसगड मध्ये कोरिया जिल्हा आहे. कळालं? हा भाग सर्व समजला का तुम्हाला? 100% तुम्हाला भाग समजला आहे. तर आता आपण पुढे जाऊ. आता हा समजला तुम्हाला. आपल्याकडे घटक राज्य किती आहे? आपल्या राजधानी पण बघितल्या ना 28. आणि केंद्रशासित प्रदेश किती आहे? 8 केंद्रशासित प्रदेश आहे. यावर तुम्हाला राजकीय भूगोलावरती ते असे प्रश्न विचारू शकतील. तुम्हाला मी हे पण सांगितलं कुणाला किती सीमा लाभलेल्या आहे, काय मोठ्या सीमा, लहान सीमा. बरोबर. हे पण सांगितलं आहे. अजून किती किती सीमा लाभलेल्या आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. आता पुढे अजून तुम्हाला कधी सर अजून आम्हाला डिटेलमध्ये कधी सांगायचं म्हटलं तर अजून कोणकोणत्या राज्याला किंवा कोणकोणत्या देशाला कोणकोणत्या राज्यांची सीमा लाभली आहे तुम्ही आम्हाला ते डिटेलमध्ये पण सांगू शकता. पण मला असं वाटतं
तुम्हाला इतक्या डिटेलमध्ये राज्य करण्याची गरज नाही. म्हणजे उदाहरणार्थ इथे पाकिस्तान आहे. पाकिस्तानला बघा गुजरातची सीमा आहे, कोणाची आहे, राजस्थानची आहे. नंतर इथे पंजाब आहे, इथे लडाख आहे आणि इथे जम्मू काश्मीर आहे. म्हणजे पाकिस्तानाला गुजरात, राजस्थान, पंजाब, लडाख आणि जम्मू काश्मीरची सीमा लाभलेली आहे. नंतर इथे चीन आहे. चीनला कधी बघितलं तर चीनला इथे लडाखची सीमा आहे, हिमाचल प्रदेशची आहे, उत्तराखंडची आहे. त्यानंतर इथे सिक्कीम आहे. सिक्कीम नंतर इथे अरुणाचल प्रदेश आहे. चीनला लाभलेले आहे. इतक्या डीपमध्ये तुम्हाला प्रश्न विचारणार नाही. तरी लक्षात राहू द्या, इथे बांगलादेश आहे. बांगलादेशला सीमा कधी म्हटल्या तर इथे पश्चिम बंगालची लाभलेली आहे. अजून छोटं करतोय, छोटं कसं होईल आता, दुसरा बघू आता आपण मॅप. ते शोधू. प्रायव्हेट आहे तो, नाही ओपन झाला. अजून बाकी कधी राज्य कधी म्हटले तर बाकीच्या राज्यांना पण प्रमाणवेळ लाभलेली आहे. हे राज्य मी तुम्हाला सांगितले. आणि इतर दिशा, इतर दिशा अशा आहे. हा होईल ओपन, बघा हा ओपन झाला मॅप. तो जास्तच फास्ट पडतोय. थांब रे, थांब रे, अरे इतक्या का बरं फास्ट पडतोय, थांब ना एका ठिकाणी. बघा इथे हे बा, हे राज्य, इथे नेपाळ आहे. नेपाळला उत्तराखंड आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, अजून पश्चिम बंगाल आहे आणि सिक्कीम आहे. या ठिकाणी भूतान आहे. भूतानला सिक्कीम आहे, पश्चिम बंगाल आहे, आसाम आहे, अरुणाचल प्रदेश आहे. इथे म्यानमार आहे. म्यानमारला अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम. इथे बांगलादेश आहे, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय, अजून पश्चिम बंगाल. अशा वेगवेगळ्या राज्यांच्या सीमा ही वेगवेगळ्या देशांना लाभलेल्या आहे. तर सर्वात जास्त सीमा मी तुम्हाला ट्रिक्स काय सांगितली होती, बचपन MBA बाय ट्रिक्स सांगितली होती, आठवतंय ना. सर्वात बांगलादेशची 2 नंबर, बचपन MBA अशी ट्रिक्स सांगितली होती. आता आपला हा भारत कधी बघायचा झाला तर भारताच्याच मध्यातून आता एक आपलं राज्य आहे. कोणतं राज्य आहे आपलं? महाराष्ट्र राज्य आहे, बरोबर ना. बरोबर मध्यम भाग पर्यंत किंवा पश्चिमेकडचं राज्य आहे हे महाराष्ट्र आहे. मग भारताचं आपण क्षेत्रफळ बघितलं होतं, किती बघितलं होतं? 32,87,263 चौरस किलोमीटर, बरोबर. भारताने जगाच्या किती टक्के क्षेत्र व्यापलेलं होतं? 2.42% क्षेत्र होतं. त्यानंतर आपला हा महाराष्ट्र आहे, हा भारताचा एक भाग आहे. ह्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ कधी म्हटलं तर आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ कधी म्हटलं तर आपल्या महाराष्ट्राने भारता एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ. किती? 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. आणि या महाराष्ट्राने भारताच्या 9.36% क्षेत्र व्यापलेलं आहे. 9.36%. बघा 32 लाख म्हणून 10% कधी केले तर किती लाख होतील? 3,20,000 होईल, बरोबर. हे 3,20,000 आहे का? त्यापेक्षा कमी आहे. 3 लाख किती आहे? 7,000 आहे. म्हणून किती टक्के झालं? 9.36. समजतंय का? पुढे आपला महाराष्ट्र आहे. मग महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनात कितवा क्रमांक लागतो? 3रा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून, 3रा. मग पहिला क्रमांक कोणाचा आहे? राजस्थानचा आहे. दुसरा मध्य प्रदेशचा आहे. तिसरा महाराष्ट्राचा आहे. चौथा उत्तर प्रदेशचा आहे आणि 5वा गुजरातचा आहे. कितवा क्रमांक लागतो? 3रा. आणि असं लक्षात ठेवायचं आहे, थांबा, 9.36% सांगितलं ना, हे कळालं का? 9.36%
कितवा क्रमांक सांगितला? तिसरा. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहे? 36 जिल्हे आहे महाराष्ट्रामध्ये. हे लक्षात ठेवायचं आहे. राहील लक्षामध्ये? 9.36 असे मी खोडले त्याला. तिसरा क्रमांक आणि किती जिल्हे आहे? 36. आणि महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तिसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 चौरस किलोमीटर. बरोबर. आपला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र कधी बघायचा म्हटला तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे जिल्हे आहे. तर सुरुवात आपण इथून करू की कोणकोणते जिल्हे? या ठिकाणी सिंधुदुर्ग आहे, इथे रत्नागिरी आहे, इथे रायगड आहे, इथे मुंबई शहर, मुंबई उपनगर. कोकणात गेले का कधी? तू तर कोकणाचीच आहे ना. मग कोकणात म्हणजे कोकण विभाग म्हणजे हाच. तुझा जिल्हा कुठला? ठाणे. मग तू कोकणातलीच आहे. बरोबर ना. कोकणामधलीच आहे ते. कोकणात गेले नाही. अगं तुझ्या शेजारी नारळ, काजू, मग काय उगतं? भात आहे. मग नारळ पण असते ना. नारळाची झाड आहे, आंब्याची झाड आहे ना ग बाई. फणसचे झाड आहे. मग आहे तुझ्याकडे आहे पण तू सांगत नाही आम्हाला. आम्ही काही तुला सांगणार नाही. हो असं आहे का? इथे बघ, इथे काय आहे? बोलव कधीतरी. इथे बघा, असं सर्वच येऊ आपण, जेवढे 100-1 लोक बसलेले तेवढे. किती काही इथे तू तर बघितलं. इथे बघ किती आहे. इथे बघ, मुंबई शहर, मुंबई उपनगर. बरोबर. त्यानंतर इथे ठाणे. असा इथे ठाणे आहे. इथे काय आहे? पालघर आहे. म्हणजे इथे हा कोकण भाग आहे. बरोबर. या कोकणामध्ये कोकणामध्ये एकूण किती जिल्हे आहे? 7 जिल्हे आहे. आणि या 7 जिल्ह्यांना काय लाभलेला आहे? समुद्र किनारा. आणि कुठला समुद्र आहे तिथे? अरबी समुद्र आहे. सर तिथेच नाही, पूर्ण तुम्ही आम्हाला हा भाग शिकवला, त्या भागाला, सर्व भागाला काय आहे? अरबी समुद्र आहे. बरोबर सांगितलं मी किती? तर 9 घटक राज्यांना समुद्र लाभलेला आहे म्हणलं. इथं पूर्ण म्हणजे इथे बंगालचा उपसागर त्या साईडला, इथे अरबी समुद्र. आठवतंय का? इथे किती ला लाभलेला आहे? 7 ला समुद्र किनारा लाभलेला आहे. समजलं? मग खालून आपण कसं लक्षात ठेवू? इथे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर उपनगर, ठाणे आणि पालघर. थोड्या इथे पालघरला कधी बघितलं तर या ठिकाणी गुजरात राज्य आहे. इथे कधी बघितलं तर इथे मध्य प्रदेश आहे. इथे कधी बघितलं तर इथे काय आहे? छत्तीसगड आहे. इथे कुठलं राज्य आहे? तेलंगणा राज्य आहे. इथे कोणतं आहे? कर्नाटक आहे. आणि या ठिकाणी कुठलं आहे? गोवा आहे. बरोबर. इथे गोवा आहे. माझ्या लक्ष दे, राहू दे आता. तू काय करते दाखव मला. एक 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 तसं नाही लिहायचं ग बाई, असं मॅप मध्ये काढायचं असतं. तिथं पुस्तकात पण दिलंय, पुस्तकात पण आहे ना. समजलं पाहिजे ना. हा, हे ना कशामध्ये काढायचं असतं तेव्हा 100% लक्षात येतं. कोरा मॅप आणायचा, त्यामध्ये भरायचं. इथे गुजरात आहे. या गुजरातला 4 जिल्ह्यांच्या सीमा लाभलेल्या आहे. 4. इथे बघा, गुजरातला पालघरची सीमा लाभलेली आहे. इथेच नाशिक म्हणून एक जिल्हा आहे. इथे धुळे आहे. या ठिकाणी धुळेची सीमा आहे. आणि इथे काय आहे? नंदुरबार आहे. या 4 जिल्ह्यांच्या सीमा कोणाला आहे? गुजरातला आहे. पुढे मध्य प्रदेशाला, मध्य प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशला 8 जिल्ह्यांची सीमा आहे. बरोबर. इथे नंदुरबारची सीमा आहे, धुळेची सीमा आहे, इथे जळगाव आहे, इथे बुलढाणाची सीमा आहे, इथे अमरावती आहे. अमरावती नंतर या ठिकाणी 1 2 3 4 5 इथे नागपूर आहे. बरोबर. इथे भंडारा आहे आणि इथे काय आहे? गोंदिया आहे. या 8 जिल्ह्यांची सीमा कोणाला आहे? मध्य प्रदेशला. गोंदियाच्या खाली, गच्या खाली बरोबर काय आहे? ग आहे. बरोबर ना. म्हणजे छत्तीसगडला किती जिल्ह्यांची सीमा आहे? 2 जिल्ह्यांची सीमा आहे. लक्षात राहील. गोंदिया आणि भंडारामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. तर थोड्या बाजूला आले आपण, इथे कुठला जिल्हा आहे? इथे चंद्रपूर आहे, इथे यवतमाळ आहे, इथे नांदेड आहे. बरोबर ना. नांदेड, बरोबर. म्हणजे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड
किती जिल्ह्यांची सीमा तेलंगणाला आहे? 4 जिल्ह्यांची. नंतर इथे कर्नाटकला 7 जिल्ह्यांचे आहे. इथे नांदेडची सीमा आहे. नांदेड नंतर या ठिकाणी लातूर जिल्हा येतो. लातूर नंतर इथे धाराशिव येतो, बरोबर ना, उस्मानाबाद. इथे सोलापूर येतो. लक्षात ठेवायचं. किती झाले? 1 2 3 4. इथे सोलापूर झाल्यानंतर सोलापूरच्या बाजूला काय आहे? सांगली आहे. 5. इथे काय आहे? कोल्हापूर आहे, बरोबर ना. 6. किती झाले? 6. आणि इथे काय आहे? सिंधुदुर्ग आहे. अशा 7 जिल्ह्यांची सीमा कोणाला लाभले आहे? कर्नाटकला. मग सर आमचं हे पाठ नाही होणार, आम्ही कसं लक्षात ठेवा? असं लक्षात ठेवा, गुजरात आणि तेलंगणा क्रॉसमध्ये किती किती जिल्ह्यांची सीमा? 4 4, बरोबर ना. वरती 8 आहे, खालती काय आहे? 7 आहे. आणि समुद्रकिनारा काय आहे? 7 आहे. राहील लक्षात? हां, इथे 2 आहे छत्तीसगडला, बरोबर नाही. आणि इथे काय आहे? सिंधुदुर्गला 1 आहे. सिंधुदुर्गची सीमा गोव्याला लाभलेली आहे. गोवा आहे तिथे, बरोबर. गोव्याला जाता ना फिरायला? नाही का? झाल काळजी नको करा. इथे गोव्याला किती आहे? 1 आहे. अशा सीमा लाभलेल्या आहे. कळालं? तर आता आपला टाइम झालेला आहे. बाकीची माहिती आपण उद्याच्या दिवशी बघू. महाराष्ट्राला आपण सुरुवात केली आहे. परत मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. इथे काय लक्षात ठेवा? मध्य प्रदेश 8, कर्नाटक 7, गुजरात 4, तेलंगणा 4, छत्तीसगड 2, गोवा 1 आणि समुद्रकिनारा 7. अशा सीमा लाभलेल्या आहे. मग प्रश्न विचारला, छत्तीसगडला किती लाभलेला आहे? बरोबर येईल 2. मध्य प्रदेशला बरोबर येईल 8 आहे. हे काय मध्य प्रदेश हे सांगितलं ना. हे कर्नाटकला 7 आहे. तेलंगणाला, गुजरातला समुद्रकिनारा 100% बरोबर येईल. बरोबर यायला पाहिजे, असं आहे. आपण आधी ते थांबू आणि उद्याच्या दिवशी आपण पुढे करू. तू कोकणात गेलीस नाही का? काही काही मुलींपासून समुद्रकिनारा आहे 100-150 किलोमीटर, तरी पण म्हणतात सर समुद्रकिनारा आमच्या